आज आपण बनवूया लेफ्टओव्हर राईसपासून सुंदर असा फोडणीचा भात. आपण आता फर्स्टली आपण कांदा चॉप करून घेऊया. असा कट करून कट करून त्याला मस्त असे आपण बारीक चिरून घेऊया. आपल्या थोड्याफार चॉकलेट सील्स सध्या सुधरत आहेत. मस्त अशी ग्रीन चिली मधोमध थोडीशी करून घेऊ. त्यानंतर आपण कोथिंबीर अशी छान अशी बारीक करून घेऊया. थोडे करी लिप्स घेऊ आणि त्यानंतर थोडंसं लसूण आपण मधून थोडंसं चॉप करून घेऊ. आता आपण पॅन घेतला आहे. पॅनमध्ये 2 चमचे आपण तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये जिरे टाकले. मस्त त्याला असं हे होऊ देऊ. त्यानंतर यामध्ये आपण चिरलेला लसूण, चॉप गार्लिक टाकले. त्यानंतर यामध्ये आपण मोहरी टाकूया. त्यानंतर शेंगदाणे टाकूया थोडेफार, क्रंचीनेससाठी चांगले लागतील फोडणीच्या भातामध्ये आपल्याला ते. त्यानंतर आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. याला थोडंसं हलक्या हाताने आपण परतून घेऊ आणि हिरव्या मिरच्या पण टाकूया. छान असं परतून घेतलं आहे आपण त्याला. आता यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकत आहोत. त्याला असं छान असं शालो फ्राय होऊ देऊया. एक 2 मिनटं असं परतून घ्यायचं आपल्याला त्याला. आता आपण यामध्ये काही स्पायसेस ॲड करूया, म्हणजे हळदी पावडर, लाल मिर्च पावडर, 1 ते 2 चमच आपल्याला लाल मिर्च पावडर टाकायचं आहे. यानंतर आपण यामध्ये गरम मसाला ॲड करू. थोडाच केला आहे आपण. आणि छान असे हे स्पायसेस सगळे मिक्स करून घेऊया. मस्त असा छान असा कलर आलेला पाहू शकता तुम्ही. मिक्स झाला आहे आपला रात्रीचा जो उरलेला राईस होता, त्या आपण यामध्ये टाकून देऊया. आणि त्याला छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रकारे. इकडून तिकडून असं छान असं त्याला मिक्स करू फिरू. यामध्ये त्या छोट्या मोठ्या हे झाले त्याला मोकळं करून घेऊ आपण. पाहू शकता छान कलर आलेला आहे याला. यानंतर आपण यात लिंबाचा रस घालूया थोडाफार. त्यामुळे छान अशी टेस्ट येईल. तुम्ही साखर पण घालू शकता थोडी. आणि यावर आपण आता थोडंसं मिक्स केल्यानंतर यामध्ये फ्रेश कोथिंबीर टाकूया. आणि आपला अत्यंत सोपा छान असा फोडणीचा भात तयार आहे.